नवीन नाशिक मॉड्युलन्स भागातील सुप्रसिद्ध ज्ञानसागर क्लासचा भव्य दिव्य वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेह संमेलनाचे आयोजन ज्ञानसागर क्लासेसचे संचालक दत्तात्रय काळे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून ज्ञानसागर क्लासेसचे मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी 2025 ते 2026 विद्यार्थ्यांची अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेह संमेलन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा उचित गौरव होऊन त्यांना शैक्षणिक गुणवत्तेस प्रोत्साहन म्हणून विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त तथा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले डॉक्टर सीताराम कोल्हे, राज्य महामार्ग वाहतूक नाशिक विभागाचे पोलीस निरीक्षक भावना महाजन या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच प्रसिद्ध लेखक कवी तथा ज्ञानसागर क्लासेसचे माजी विद्यार्थी ऐश्वर्या पाटेकर, मनपा विद्यालय अंबळ शाळेचे मुख्याध्यापक तरुण दातीर, MD आयुर्वेदिक तथा ज्ञानसागर क्लासेसचे माजी विद्यार्थी डॉक्टर केदार प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी प्राध्यापक जितेंद्र गौडी यांनी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय व ज्ञानसागर क्लासेसच्या वार्षिक आढावा आपल्याला प्रस्ताविकेत सांगितला। गेल्या 35 वर्षापासून ज्ञानसागर क्लासेसने एक छोटंसं रोपटं लावलं होतं। एवढेसे लोक लाविल्याची डाली त्याला वेलू गेला गगनबागा। या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ओळीप्रमाणे ज्ञानसागर क्लास सातत्याने विद्यार्थ्यांचं पवित्र कार्य अविरतपणे गेल्या 35 वर्षापासून करत आहे आणि शिक्षण योगदानाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे। यशस्वी असा क्लास या ठिकाणी ठरलेला आहे। विद्यार्थ्यांना घडवताना विद्यार्थ्यांची नुसती कसोटी घेण्याचा प्रयत्न येथे शिक्षक करत नाही तर त्याला भविष्यासाठी धीरपणे उभं करण्याचा प्रामाणिकपणे योगदान ते करत असतात। ज्ञानसागर क्लासेसचे संचालक दत्तात्रय काळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 5वी ते 10वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गुणगौरव सह सत्कार करण्यात आला। तसेच जीवाची बाजी लावून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील सत्कार करण्यात आला।
माजी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन केले. आमच्या बी म्हणजे पालक आणि शिक्षकांचा रोल काय आणि सी म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचं. माझे मागच्या महिन्यातले आणि ह्या महिन्यातले जर तुम्हाला अकॅडमिक एक्सलन्स बद्दलचे दिवस सांगितले तर मी जवळजवळ महिन्यातले 15 दिवस विद्यार्थ्यांसमोर कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये स्पीच देतोय. काल सुद्धा माझं गुरु भगत सिंगमध्ये स्पीच होतं. तुमचे मी कलाकृती मी पाहतो गॅदरिंग्स आणि इतर गोष्टी, पण मला एक गोष्ट जाणवली की मुलांनी पण लक्षात घ्यावी, मेल्स मुलांनी की मला मुली अत्यंत तलक अत्यंत ॲक्टिव्ह सर्व ठिकाणी मला दिसून आले. तेवढी मुलं मला दिसली नाही. ही जाहीरमध्ये मी सांगतो. दुसरा मुद्दा की तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पुढे हे जन न केवळ डोळा म्हणून कळवळा येत असे. तसेच यावेळी क्लासच्या विद्यार्थिनींनी मराठीत गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या गुणांचं कौतुक व्हावं यासाठी वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेहसंमेलन करण्यात येत असतो, असे यावेळी राज्य महामार्ग वाहतूक नाशिक विभागाचे पोलीस निरीक्षक भावना महाजन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सन्मान, जे विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे तिला ॲप्रिशिएट करणं आणि त्यातून त्यांना मोटिवेट करून त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांचं ध्येय साधन करण्यासाठी प्रेरणा देणं, याकरिता सरांनी हा जो एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी खरोखर अभिनंदन करते. मला आत्ताच कोल्हे सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. मला असं काही खूप कॅल्क्युलेटेड होता येत नाही, माझा एवढा अभ्यासही नाही. मी खरोखर माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जे माझं आयुष्य झालेलं आहे त्यातले जे छोटे मोठे अनुभव माझ्याकडे आहेत किंवा त्यातून जे काही गोष्टी आहेत ज्यातून मला तुमच्या आयुष्यात प्रेरणा देऊ शकतील किंवा जे माझ्याकडे ते जर मी तुमच्यापर्यंत पोहोचवले तर त्यातून तुम्हाला काहीतरी बोध घेता येईल
ज्ञानसागर क्लासेसचे संचालक दत्तात्रय काळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. आपल्यापैकी सगळे पालक हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून नाशिक शहरामध्ये अर्थार्जनासाठी आले, स्वप्न बघत आहे आपल्या मुलाने मुलीने उत्तम करिअर करावं. आपले जे हातातील दिवस गेले किंवा त्यावेळेला शिकण्याची इच्छा होती परंतु आपण परिस्थितीमुळे शिकलो नाही, ही स्वप्न जुनीपर्यंत आली. अशा पालकांच्या मुलांचं स्वप्न साकार करण्याचं ध्येय हे माझं होतं. कारण मी एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं शिक्षण पूर्ण करत इथपर्यंत पोहोचलो आणि अशी विद्यार्थी घडवली की ज्याचा अभिमान हा नक्कीच मला आजही वाटतो. तशी व्यासपीठावरती आता त्या ठिकाणी 2 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवले. प्रत्येक वर्षी आपण 2-2 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवत असतो. त्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की विद्यार्थी शिकून जरी माझ्याकडे गेले, काही 10वीपर्यंत शिकले, काही 12वीपर्यंत शिकले, पण विद्यार्थ्यांचा संपर्क मात्र माझा तुटलेला नसतो. आजही जे 10वीच्या विद्यार्थ्यांनी बक्षीस त्यांचा सन्मान करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये बोलवलं होतं, बा तू काय करतोय. त्यानंतर 12वी नंतर पण तो विद्यार्थी काय करतोय आणि पुढे लाईफमध्ये तो किती सक्सेस झाला हा संपर्क मी त्या ठिकाणी सातत्याने ठेवतो आणि मला ते आवडतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज फक्त एकच सांगावं असं वाटतं. डॉक्टर केदारांनी सांगितलं, डॉक्टर कोल्हे सरांनी सांगितलं की आपण काहीतरी ध्येय ठेवा. मी वर्गामध्ये नेहमी सांगतो की माणसाच्या शरीराचे 2 भाग जर केले तर एक इथून खालचा भाग त्याला आपण घड म्हणतो आणि याला आपण डोकं म्हणतो. शिक्षण देत असताना जर आपण डोक्याचा वापर केला तर आयुष्यभर आपण सावलीमध्ये आणि एसीमध्ये बसणार आहोत. या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित पाहुण्यांनी देखील आपल्या मनोगतात ज्ञानसागर क्लासेसचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी महाजन आणि काजल कोठावदे यांनी केले. या गुणगौरव सोहळ्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.